मी आपल्याला सांगू शकत नाही, पण मी तुम्हाला त्या ड्राफ्टमध्ये माझ्याकडनं असं लिहून घेण्यात आलेलं होतं की ज्यावेळी राज्यसभेची खासदारकी ही छत्रपती संभाजीराजांना दिली जाईल त्यावेळी ते एक शिवसैनिक म्हणून ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपासून खासदारकीच्या निवडणुकीपर्यंत शिवसेना पक्षाचा प्रचार करते. दुसरा मुद्दा त्याच्यातला असा होता की संभाजीराजे जरी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असतील तरी देखील सभागृह आणि सभागृहाच्या बाहेर शिवसेनेचे पक्षाचे काम ते करतील आणि शिवसेनेचा पक्षादेश हा छत्रपती संभाजीराजांना बंधनकारक राहील. तिसरा मुद्दा असा होता छत्रपती संभाजीराजेंनी भूमिका मांडत असताना पूर्ण महाराष्ट्रामध्ये ती फक्त आणि फक्त शिवसेनेचीच मांडली पाहिजे हा तिसरा त्याच्यातला मुद्दा होता. चौथा त्याच्यातला महत्वाचा मुद्दा होता की छत्रपती संभाजीराजेंनी पत्रकार परिषद घेऊन मान्य केलं पाहिजे की पक्षप्रमुख शिवसेनेचे जे आहेत तेच माझे नेते आहेत, त्यांचाच मी आदेश मानणार आहे. आणि या सगळ्या कंडिशन नंतर जे आता संभाजीराजे म्हणाले की मी काही बदल करायला सांगितले, त्यातला महत्वाचा बदल हा होता की कुठच्याही पक्षामध्ये जरी काम करण्याचा निर्णय मी घेईन किंवा न घेईन हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे, परंतु मी छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज असल्यामुळे ग्रामपंचायतीच्या स्तरापासून खासदारकीच्या स्तरापर्यंत प्रचाराचे मुद्दे पक्षाचे मांडणं हे माझ्या दृष्टीनं योग्य ठरणार नाही. परंतु महाविकास आघाडीचं म्हणून जर मला पुरस्कृत करत असाल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हा तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन. महाराष्ट्रातल्या गडकिल्ल्यांचं जे संवर्धन आहे ते करण्याचा मी प्रयत्न करेन. आणि हा सगळा मी ड्राफ्ट लिहित असताना मला समोरून फोन यायचा, मी ते हाताने लिहायचो, छत्रपती संभाजीराजेंना दाखवायचो. त्याच्यानंतर शेवटी छत्रपती संभाजीराजेंनी असं सांगितलं की राज्यसभेची निवडणूक आहे, मला तिकीट मिळणं आवश्यक आहे किंवा नाही हा नंतरचा प्रश्न आहे, पण माझ्यासारख्या व्यक्तीची ज्या पद्धतीनं तुम्ही अवहेलना करताय ती मला मान्य नाही. त्याच्यामुळे तुम्हाला मला जर तिकीट द्यायचं असेल तर ज्या ठिकाणी मी राहिला आहे त्या ठिकाणी तुम्ही यावं. आणि छत्रपती संभाजीराजे माझ्या घरातून उठून निघून गेले शासकीय बंगल्यातून. त्याच्यानंतर परत मला फोन आला की काही करून त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश करून घेतलाच पाहिजे. छत्रपती संभाजीराजे छत्रपतींच्या वंशातले असल्यामुळं ते शिवसेनेमध्ये असले पाहिजे. आणि असं वाक्य होतं एखादा तरी छत्रपती आपल्या पक्षात पाहिजे. म्हणून मी जे संभाजीराजे म्हणाले की एक मंत्री होते, मी स्नेही म्हणाले ते मिलिंद नार्वेकर, आणि एक खासदार म्हणाले ते खासदार अनिल देसाई, ते आम्ही ओबेरॉय हॉटेलला गेलो. ओबेरॉय हॉटेलला गेल्यानंतर डायरेक्ट, मला ही कल्पना देखील नव्हती, डायरेक्ट असं सांगण्यात आलं की तुम्हाला जर राज्यसभेचं तिकीट पाहिजे असेल तर या ड्राफ्टवर तुम्ही लिहिलं पाहिजे की तुम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश करताय, शिवसेनेची ध्येय धोरणं तुम्हाला पटलेली आहेत आणि शिवसेनेच्या पक्षाची पावती तुम्ही फाडणार आहे. हा मला देखील धक्का होता आणि संभाजीराजेंना देखील धक्का होता. आणि तिथे जी एक चर्चा झाली ती आपल्या दृष्टीनं अतिशय सगळ्यांच्या महत्वाची आहे. छत्रपती संभाजीराजेंनी खासदार अनिल देसाईंना विचारलं की राज्यसभेची उमेदवारी ही मी घ्यावी म्हणून सगळ्यात दिल्लीला पहिल्यांदा मला कोण भेटलं. त्याच्यावर खासदार अनिल देसाईंनी सांगितले की मी स्वतः भेटलो. स्वतः भेटल्यानंतर तुम्हाला विनंती केली, विनंती केल्यानंतर पक्षप्रमुखांना भेटण्याचा निर्णय झाला, त्याचा उल्लेख संभाजीराजेंनी त्या ठिकाणी केला आहे. सवामुबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज.
pre-NDA training center, CBSE pattern and military pattern, approved by Government of Maharashtra. Sau Ammubai Patil English Medium School believes that a better future lies where and students can learn themselves. Graded excellent by state and CBSE pattern for systematic scholastic and co-scholastic work. At Sau Ammubai Patil English Medium School, academic subjects and extracurricular activities complement each other to develop socially skilled and healthier students. Theories and concepts are well understood by performing scientific experiments on their own. At Sau Ammubai Patil English Medium School, we encourage students to think independently and develop their own skills. I want to become an aeronautical engineer. I want to become an athlete and win gold for our country. I want to be a IAS officer. When I will grow up, I will build a school for poor children. Sau Ammubai Patil English Medium School and Junior College. Address: Gokul Shirgaon, Taluka Karved, District Kolhapur. 9326617509, 9371331176.